सोलापूर गणवेशोत्सवात पोलिसांनी बनवली सराईत गुन्हेगारांची यादी तयार। सण उत्सव काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे। वर्तनात सुधारणा अपेक्षित असतानाही गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहिलेल्यांना तडीपार केले जाणार आहे। 7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी या सराईत गुन्हेगारांची यादी शहर व ग्रामीण पोलिसांनी तयार केली आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांकडील यादीनुसार 4001 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे। वर्तनात सुधारणा किंवा उत्सव काळात घराबाहेर पडणार नाही अशा पद्धतीचा बॉन्ड त्यांच्याकडून घेतला जातो, तर वर्तनात सुधारणा न झालेल्या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची देखील कारवाई केली जाणार आहे। शहर पोलिसांनी 59 सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली असून त्यातील 53 जणांवर प्रतिबंधात्मक तर 6 जणांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित होत आहे। गणेशोत्सव शांततेत आनंदात पार पडावा हा त्यामागील हेतू आहे। उत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त नेमला जाणार असून सोशल मीडियावर सायबर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे। दरम्यान यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त व्हावा या दृष्टीने पोलिसांनी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे। ग्रामीण पोलिसांना यंदा किमान 500 गावांमध्ये एक गाव एक गणपती अपेक्षित आहे। त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावागावात जाऊन तसे आवाहनही करीत आहेत। प्रतिबंधात्मक कारवाईची यादी तयार। गणेशोत्सव काळात मागील 3-4 वर्षापासून गुन्हे करणाऱ्यांची यादी तयार केली आहे। काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असून 6 जण तडीपारीच्या यादीत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, त्यांचीही यादी तयार केली जात आहे। विजय कबाडे, पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर।